इन्व्हाइट करतो आपल्या सगळ्यांमध्ये कंपनीचे स्टार डायरेक्टर म्हणजे आमच्या प्रत्युषमध्ये म्हणलं जातं म्हणजे मूर्ती लहान पण कीर्तिमान असे अश्विनी राजे मॅडम आहेत जे खूप कमी वयामध्ये प्रत्युषच्या स्टार लेवलला काम करतायत आणि एक वेगळ्या मोमेंटम मध्ये ते दिसतात सध्या प्रत्युषमध्ये. सो प्लीज वेलकम अश्विनी राजे मॅम. त्यांना अनम्यूट केले का? येस मॅडम, तुम्ही को-होस्ट आहात, अनम्यूट करू शकता. हाय हॅलो एव्हरीवन. माझं नाव आहे अश्विन राजे आणि मी आज प्रत्युषमध्ये ॲज अ स्टार डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे. आणि सरांनी सांगितलं तसं मूर्ती लहान आणि कीर्तिमान त्याप्रमाणे माझं जे वय आहे ते 22 इयर्स ओल्ड आहे मी. आणि त्याचबरोबर माझा एक लहान मुलगा आहे आणि माझं शिक्षण हे चालू आहे बीकॉमचं. आणि माझं सगळं घरकाम करून मी हे काम करत आहे. आणि मी खूप हॅपी आहे आज प्रत्युषमध्ये मी ॲज अ स्टार डायरेक्टर म्हणून वर्क करत आहे. आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मी आज घराच्या बाहेर न जाता हे आज मी इन्कम घेतलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर या वाढत्या स्पर्धेमध्ये जरी आपलं शिक्षण झालेलं असलं तरी आपल्याला नोकरी लागत नाही. नोकरी लागली तरी आपल्याला ते हार्डवर्क करावं लागतं. 8 तास त्यासाठी जॉबसाठी धावपळ करावी लागते. आणि धावपळ करून आपल्याला त्याच्यातून 8 ते 10 हजार पेमेंट भेटते. 8 ते 10 हजार पेमेंट एक 4 ते 5 दिवसात जाते. परंतु मी कसल्याही प्रकारचं बाहेर न जाता घर बसल्या हे आज इन्कम घेतलेलं आहे. आणि माझं जे टोटल इन्कम आहे घर बसल्या घेतलेलं ते आहे 1,05,000 रुपये. आणि मी खूप हॅपी आहे इन्कम मधून. आणि मला या प्रत्युष मधून खूप छान असे गाईड करणारे कीर्ती मॅडम असतील, दीपाली मॅडम असतील, स्वाती मॅडम असतील, राहुल सर असतील, खूप छान असे गायडन्स करणारे मार्गदर्शक लाभलेले आहेत. त्याचबरोबर मनी फेम भेटलेला आहे मला ह्याच्यातून. आणि ह्याच्यातून मी खूप असं मला अगोदर काही नॉलेज नव्हतं. मी फक्त घरून शाळा किंवा शाळेतून घर असंच करायचे. मला बाहेरचं काही जास्त नॉलेज नव्हतं. परंतु ज्या वेळेस मी प्रत्युष प्लॅटफॉर्म मध्ये आले त्यावेळेस मला बोलायला शिकले मी. त्याचबरोबर मला खूप नॉलेज याच्यातून भेटलेलं आहे. आणि मी जसं माझ्या आता अपलाईन आहे दीपाली मॅडम, त्यांनी जसं सांगाल त्या पद्धतीने मी फक्त वर्क करत गेले. दीपाली मॅडमची आणि माझी जी ओळख झाली ती पण सोशल मीडियावरनं झालेली आहे. आणि त्यावेळेस मी सोशल मीडियावरनं त्यांनी जसं सांगाल तसं मी काम करत गेले. आणि आज जर बघितलं तर मी प्रत्युषमध्ये ॲज अ स्टार डायरेक्टर म्हणून काम करत आहे. आज तागायत मी प्रत्युषमध्ये वर्क करत आहे. आणि ह्याचा मॅडम, मला मला खूप एक खूप मोठा प्रश्न पडलाय आता, कारण आज वयाच्या 20, 21, 22व्या वर्षी भरपूर असे मुली असतात ज्या शिक्षण घेत असतात किंवा त्यांच्या लाईफमध्ये सेटल होण्यासाठी ते आज खर्च करतात शिक्षणावरती, म्हणजे करतातच. आणि आज तुम्ही वयाच्या एज ऑफ 22 तुमचा आता लाखो रुपयाचं तुम्ही इन्कम घेतलंय. त्यात तुम्ही लहान बाळाला सांभाळून हा बिझनेस करताय आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं शिक्षण पण घेताय. आणि हे सगळं करून प्रत्युष कसं करताय तुम्ही? हे सगळं मी बॅलन्स करते. म्हणजे लहान मुलाला पण सांभाळते. माझे मिस्टर पण मला ह्याच्यामध्ये खूप हेल्प करतात. म्हणजे आले की त्याला ज्यावेळेस माझी मीटिंग असते त्यावेळेस ते सांभाळतात. म्हणजे आम्ही दोघं ग्रेट. भाग असतो म्हणजे धाराशिव मध्ये. आणि मिस्टर आले की माझ्या लहान मुलाला सांभाळतात. त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी रोज रात्रीची 9ची मीटिंग असते ती जॉईन करते. आणि ते ज्यावेळेस मी आमची ज्यावेळेस मीटिंग असेल दुसरीकडे त्यावेळेस पण माझे मिस्टर त्याला 2 दिवस 3 दिवस म्हणजे सांभाळते, सपोर्ट करते. त्याच्यामुळे मी त्यांच्या सपोर्टमुळे आज हे वर्क करत आहे. ग्रेट, ग्रेट मॅम. खूप छान वाटलं. म्हणजे आज हे बघा, मी म्हणलं ना सुरुवातीला मी जे 3 प्रश्न विचारले त्याच्यामुळेच विचारले. तुमच्यामध्ये चिंगारी पाहिजे. तुमच्यामध्ये करण्याची आज एक धमक पाहिजे. आणि जर तुमच्याकडे ती गोष्ट असेल, तर या जगातली कोणती ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. भरपूर महिला म्हणतात, माझ्या घरातले नाही म्हणले तर, आणि मॅडमच्या बाळाला त्यांचे मिस्टर सांभाळतात. म्हणजे दोन्ही कॅटेगरी आहेत गाईज, सगळ्या आपल्या हातात आहेत. आणि जर आपल्याला आयुष्यातली परिस्थिती बदलायची असेल, तर आजचा निर्णय हा खूप महत्वाचा आहे. सो थँक यू सो मच अश्विनी राजे.